नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी किशोर बागडे आणि आपण बघत आहात यूट्यूब चॅनल मेडिकल ॲडमिशन गायडन्स। या चॅनलद्वारे मेडिकल ॲडमिशन संदर्भात लागणारी सर्व माहिती विद्यार्थी व पालक यांच्या गरजा लक्षात घेऊन वेळोवेळी प्रसारित केली जाते। तरी अजून हा चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। तर आता आपली नीटची परीक्षा 4 मे रोजी आहे 2025। तर आता तुमचे सगळे फॉर्म भरून झालेले आहेत। करेक्शन विंडो जर समजा तुमचे काही करेक्शन्स झालेले असतील तर त्या करेक्शन्स पण झालेले आहेत। त्याच्यामध्ये फोटो झाले, तुमच्या थंब इम्प्रेशन झाले, तुमचे नाव झाले, तुमचे साइन झालं, हे सगळं झालेलं आहे। आता ह्याच्यानंतर एनटीए कडून महत्त्वाची ऍक्टिव्हिटी काय असते ही बऱ्याच जणांना माहिती नाही। आता बऱ्याच जणांना म्हणजे विद्यार्थ्यांना माहिती असतं साधारणपणे, पण पालकांना माहिती नसतं की ह्याच्यानंतर आता ऍडमिट कार्ड येत असतं। ऍडमिट कार्डच्या अगोदर 4 ते 5 दिवस सिटी इंटिमेशन स्लिप येत असते। तर सिटी इंटिमेशन स्लिप म्हणजे काय, तर तुम्हाला कुठल्याही सिटीमध्ये तुमचं सेंटर येणार आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये झालं तर तुमचं सोलापूर जिल्ह्यामध्ये येणार आहे का, नगर जिल्ह्यामध्ये येणार आहे का, पुण्यामध्ये येणार आहे का, ठाण्यामध्ये येणार आहे का, कोल्हापूरमध्ये येणार आहे, की हे जिल्हे तुम्हाला तो सिटी हे पण त्या ह्याच्यामध्ये स्लिपमध्ये कुठलं सेंटर येणार आहे हे कळत नसतं। सेंटर तुम्हाला डायरेक्ट ऍडमिट कार्डवरच येतं। तर तुम्हाला कुठली सिटी मिळणार आहे हे तुम्हाला साधारणपणे ते कधी डिक्लेअर होणार आहे, 26 एप्रिलला डिक्लेअर होणार आहे। म्हणजे 26 एप्रिलला डिक्लेअर होणार म्हणजे तुम्हाला सिटी फिक्स झाली की तुम्हाला 4 मेला तिथं एक्झामला जायचंय। हा लवकर का दिलं जातं, तर तुम्हाला तिथं पर्यंत अप्रोच होणं तुमच्याला सोयीचं जावं म्हणून। धरून चालू की आपल्याला लांबचं सिटी मिळालेलं आहे किंवा आपण त्या ऑप्शन लांबचा दिलेला आहे, तर तिथपर्यंत जाण्यासाठी तुमची सोय व्हावी, तुम्हाला वेळ मिळावा, ह्याच्यासाठी हे लवकर दिलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये अजून काही गोष्टी असतात की ते आपण बघणार आहोत। आणि हे सिटी इंटिमेशन स्लिप आपल्या दृष्टीने महत्त्वाची का आहे, विद्यार्थी व पालक यांच्या दृष्टीने का महत्त्वाचे आहे, तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ। कारण ह्याच्यामध्ये अनेक असे इन्फॉर्मेशन असतात की ते ऍडमिट कार्डवर येत असतात आणि तेच ऍडमिट कार्ड आपल्याला पुढे ऍडमिशनसाठी उपयोगी पडतं। ह्याच्यामध्ये जर काही चूक झाली, तर चूक असेल तर आपण काय करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर अशी सिटी इंटिमेशन स्लिप ही 26 एप्रिलला डिक्लेअर करणार आहे एनटीएच्या वेबसाईटवर। तुम्हाला तर वेबसाईट माहिती आहे। तर ती इंटिमेशन स्लिप डाउनलोड कशी करायची, तर तुम्ही लॉग इन करायचं, तुमचा ऍप्लिकेशन नंबर टाकायचा की जो तुम्हाला आता आलेल्या कन्फर्मेशन पेजवर तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे। त्याचप्रमाणे डेट ऑफ बर्थ टाकायची आणि सिक्युरिटी पिन टाकायचं, म्हणजे आपण कॅप्चा पण म्हणू शकतो त्याला, की ते एंट्री केली, सबमिट केलं की तुमची सिटी इंटिमेशन स्लिप तुम्हाला स्क्रीनवर येणार आणि त्याची प्रिंट आउट काढून घ्यायची। तर ह्याच्यामध्ये महत्वाचं काय आहे की तो तुम्ही जे काही 3 सिटीज दिलेल्या आहेत त्या 3 सिटीपैकी एक सिटी येऊ शकते, पण हे 99% एनटीए त्या 3 सिटीपैकी एकच सिटी देऊ शकते। कारण त्या पण सीट कुठल्या येणार की तुम्ही जो परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस हे टाकलेले आहेत त्याच्यामधलंच तुम्हाला सिटी दिली जाणार, त्याच्या बाहेरची सिटी दिली जाणार नाही। खूपच ऑप्शन मध्ये जर समजा तिथं जागा व्हॅकंट नसेलच तर एनटीएने त्यांचा राईट ठेवलेला आहे की त्यात तुम्ही जे काय 3 सिटी दिलेल्या आहेत त्याच्या बाहेरची पण सिटी देऊ शकते। म्हणजे एनटीएने आपल्या स्वतःकडे सगळे राईट ठेवलेले आहेत। तुम्ही जरी 3 सिटी दिलेल्या असल्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये, तरी त्या 3 सिटीपैकीच तुम्हाला सिटी मिळेल ह्याची गॅरंटी आहे, 99% आहेच। पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी कंडिशन मध्ये एनटीए तुम्हाला बाहेरची सिटी पण देऊ शकते। तर तुम्हाला निश्चित सिटी कुठली आलेली आहे हे कळतं। ह्याच्यामध्ये ह्या इंटिमेशन स्लिप मध्ये काय काय असतं ते सोडून, तर तुमचा फोटो असतो, तुम्ही जो ऍप्लिकेशन मध्ये गेलेला आहे, तुमची साइन असते, तुमचा ऍप्लिकेशन नंबर असतो की तो जो मी ऍप्लिकेशन नंबर टाकलेला आहे, डेट ऑफ बर्थ असते, स्टुडंट नेम, फादर्स नेम, मदर्स नेम, कॅटेगरी, जेंडर म्हणजे तुम्ही मेल फिमेल, कारण मेल आणि फिमेल हे खूप महत्वाचं असतं। कारण जेव्हा तुम्ही ऍडमिशन प्रोसेस मध्ये जाता तेव्हा मेल आणि फिमेल वर तुमचं ऍडमिशन होत असतात। काही जागा ह्या फक्त फिमेल साठी रिझर्व्ह असतात आणि तुम्ही जर समजा चुकून मेलचं फिमेल आणि फिमेलचं मेल केलं आणि तुम्हाला नेमकी ती कॅटेगरीतली जर जागा मिळाली आणि तुमचं जर चुकलेलं असलं तर तुमचं ऍडमिशन कॅन्सल होऊ शकतो। म्हणून जेंडर असतो। कॅटेगरी पण महत्वाची। कॅटेगरी महत्वाची कशी आहे, तुम्ही इतर व्हिडिओ मधून पण बघितलेले आहेत, कॅटेगरी महत्वाची असते। परत महत्वाचं म्हणजे पीडब्ल्यूडी म्हणजे पर्सन विथ डिसेबिलिटी साठी खूप महत्वाचं असतं स्क्राईब इन्फॉर्मेशन। स्क्राईब त्यांनी दिलेलं असतं। स्क्राईब म्हणजे सपोर्ट करणारी व्यक्ती, ही त्याची पण इन्फॉर्मेशन खूप महत्वाची असते, त्या सिटी इंटिमेशन स्लिप मध्ये दिलेली असते। आणि मीडियम, तुम्ही कुठलं मीडियम वापरले, साधारण सगळं इंग्लिशच असतं आणि सगळ्यांना इंग्लिश पेपर येतो, पण जर समजा कोणी हिंदी दिले असेल, मराठी दिले असेल किंवा इतर कोणी दिले असेल तर हे का महत्वाचं आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्ही ऍप्लिकेशन नंबर हे तुमचे सगळे डाटा बघायचा, ते बरोबर आहे का नाही ते बघायचं। त्यात जर काही चूक असेल तर तुम्ही लगेच एनटीएला कळवायचं।
तुमच्या रजिस्टर ईमेल तुम्ही दिलेले आहेत, तुम्ही 2 रजिस्टर ईमेल आहेत दिलेले, पॅरेंट्सचा दिलेला आहे आणि स्टुडंटचा दिलेला आहे. तर दोन्ही ईमेलवरून एनटीएला कळवायचं की माझ्याकडून नजर चुकीने असं झालेलं आहे, डेट ऑफ बर्थ चुकलेली आहे, स्टुडंट नेम चुकलेला आहे, फादर्स नेम चुकलेला आहे, किंवा काय तुमचं चुकलेलं आहे, जेंडर चुकलेलं आहे, कॅटेगरी चुकलेली आहे, तर काय करू शकता का. मग म्हणजे ही करू शकतात किंवा न शकतात ही पुढची गोष्ट, पण आपली जी चूक आहे ती एनटीएला कळवून टाकायची. एखाद्या त्यातून सोल्युशन पण निघू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फोटो आणि साईन. मुद्दा मी शेवटी घेतलं हे फोटो आणि साईन. फोटो आणि साईनचं मध्ये कसं ते मागच्या वर्षी त्यांनी रिमार्क दिलेला होता, सिटी इंटिमेशन स्लिप मध्ये मागच्या वर्षी रिमार्क दिलेला होता, जर समजा एखाद्याचा फोटो नीट दिसत नसेल, ब्लर येत असेल किंवा मग साईन दिसत नसेल व्यवस्थित, तर तुम्ही ती साईन चेंज करू शकता आणि फोटो पण अपलोड परत करू शकता. त्याच्यासाठी परत 2 दिवस करेक्शन विंडो ओपन केलेली होती मागच्या वर्षी. आता ह्या वर्षी पण एनटीए तसं करेल असं वाटतं, पण एनटीए काय करेल हे पण आपल्याला काय आपण अंदाज बांधू शकत नाही. पण साधारणपणे एनटीए नेहमी विद्यार्थ्यांच्या फेवरमध्येच काम करत असते. त्याच्यामुळं फोटो आणि साईन चेंज जर ज्या विद्यार्थ्यांच्या खराब आहेत आणि ज्यांना फक्त रिमार्क आलेला आहे त्यांचंच ओपन होण्याची शक्यता आहे, तेव्हा तुम्ही हे सिटी इंटिमेशन स्लिप मध्ये खालचं वाक्य खूप वाचायचं, आपल्याला काय रिमार्क आलेला आहे का नाही. आणि ह्याच्यामध्ये एनटीए हे पण अजून सुद्धा काहीतरी एनटीएने विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठी ह्याच्यामध्ये जर काही चूक असेल तर ती पण चूक दुरुस्त करण्याची मुभा देऊ शकतं. पण महत्वाचं म्हणजे फोटो आणि साईन. कारण हे काम महत्वाचं आहे, फोटो आणि साईन. जेव्हा तुम्ही एक्झामिनेशनला जाता, एक्झामिनेशनला गेल्यावर तुमचा फोटो टॅली होतो, ऍडमिट कार्डवरचा फोटो, आधार कार्डवरचा फोटो आणि तुम्ही हे तिघी टॅली केलं जातं. त्यात जर काही चुका टळली तर तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरमध्ये प्रवेश मिळणार नाही. त्याचप्रमाणे साईन करताना तुम्हाला तिथं साईन करावी लागते, तिथं एंट्री करताना. तसंच ह्याच्या ओएमआर शीटच्या वर ऍप्लिकेशन करा, ओएमआर शीटवर तुम्हाला साईन करायला लागते. तर ऍडमिट कार्डवरची साईन म्हणजे ती जी अगोदर सिटी इंटिमेशन स्लिपवर आलेली साईन, ती साईन तुमचे आधार आणि ती तुमचीच आहे का नाही व्यवस्थित बघायचं. आणि व्यवस्थित ब्लर वगैरे आलेलं नाही का नाही ते बघायचं, किंवा चुकून दुसऱ्या विद्यार्थ्याची तर साईन अपलोड झालेली नाही ना हे बघायचं. हे जर असेल तर ताबडतोब एनटीएला कळवायचं. हे खूप म्हणजे खूप महत्वाचा विचार आहे, खूप महत्वाची माहिती आहे. तर साधारणपणे 26 एप्रिलला सर्व पालकांनी ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. कारण काय आहे की विद्यार्थी अभ्यासात गुंतलेले आहेत आणि त्यांना अभ्यासावरच कॉन्सन्ट्रेशन करू द्या. कारण आता एक तास महत्वाचा आहे, काही थोडे दिवसच आपल्या एक्झामला राहिलेले आहेत. जे काही तुम्ही 2-3 वर्ष पाठीमागं कष्ट केलेले आहेत त्याच्यासाठी हे खूप दिवसाचे हे दिवस खूप महत्वाचे आहेत. तरी मी सगळ्या पालकांना विनंती आहे की 26 एप्रिलला तुम्ही सिटी इंटिमेशन स्लिप विद्यार्थ्याची डाउनलोड करा, नीट चेक करा. काही प्रॉब्लेम असेल, काही अडचण असेल, काही चूक असेल तर किंवा काही रिमार्क आपल्याकडे आलेला असेल तर लगे एनटीएला कळवा की कुठल्या त्यांच्या ईमेल आयडीवर तुम्ही जो काही रजिस्टर हे केलंय त्याच्यावरूनच हे करायचं. मला वाटतं की ही माहिती तुम्हाला लक्षात आली असेल. लक्षात आली नसेल तर परत एकदा व्हिडिओ पहा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. कारण या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्हाला हा चॅनल मदत करणार आहे आणि ऍडमिशन प्रोसेस संपेपर्यंत हा चॅनल तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. एवढं बोलून आजचा विषय थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.